अहमदनगर आणि संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। 13 मे पर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। ऐन उन्हाळ्यामध्ये पुणे, नगर आणि संभाजीनगरमध्ये धो-धो पाऊस पडतोय। महत्त्वाची बातमी, पुणे, अहमदनगर आणि संभाजीनगरमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे आणि 13 मे पर्यंत राज्यामध्ये अवकाळी पावसाचा येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। तर ऐन पाऊस उन्हाळ्यामध्ये पुणे, नगर आणि संभाजीनगरमध्ये धो-धो पाऊस पडतो। ही दोन दृश्य आपण पाहतो स्क्रीनवर पुण्यामधून आणि नगरमध्ये सुद्धा पुण्यामध्ये अवकाळी पाऊस आल्याचं पाहायला मिळते आणि नगरमध्ये सुद्धा धो-धो पाऊस कोसळतोय। तर 13 मे पर्यंत राज्यामध्ये येलो अलर्ट सुद्धा जारी करण्यात आलाय। पुण्यामध्ये जाऊयात आपण, आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, आपण पाहिलं की काल ऊन पडलेलं आणि आज अचानक अवकाळी पाऊस आणि समोर दिसत्या दृश्यांमध्ये की किती पाऊस पडतोय, तुम्ही स्वतः छत्री घेऊन उभे आहात। सोसाट्याचा वारा आणि मुसळधार पाऊस सुरू आहे। विजांचा कडकडाट पुण्यात सुरू आहे। राजकीय वातावरण तापलेलं होतंच, पण हे राजकीय वातावरण तापलेलं असताना अशा पद्धतीनं जो मुसळधार पाऊस पडतोय, सोसाट्याचा वारा आपल्याला पाहायला मिळतोय। मी सध्या पुण्यातल्या ज्या मार्केट यार्ड परिसरामध्ये आहे तिथली ही सगळी दृश्य आपण पाहू शकतो। जवळपास गेल्या अर्ध्या तासापासून अशाच पद्धतीनं जी पावसाची रपीट सुरू आहे, मुसळधार पाऊस जो कोसळतोय तो आपल्याला पाहायला मिळतोय। सोसाट्याचा वारा आणि विजांचा कडकडाट आणि अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे पुणेकरांची मोठी तारांबळ उडालेली आहे। आपण हा सगळा आवाजही जर ऐकू शकत असाल तर आपल्याला अंदाज येईल की कशा पद्धतीनं विजांचा कडकडाट सध्या पुण्यात सुरू आहे आणि पाऊस कशा पद्धतीने सुरू आहे। अचानक जो पाऊस आला त्यामुळे सगळ्यांची तारांबळ उडाली आहे। खरं म्हणजे सभांचा धडाका सध्या राज्यामध्ये सुरू आहे। अंतिम टप्प्यात खरं तर हे 13 तारखेचं जे मतदान आहे त्याच्यासाठीच्या प्रचाराच्या तोफा उद्या थंडावतील, पण त्याच्या अगोदरच अशा पद्धतीनं जे पावसाचं वातावरण निर्माण झालं त्यामुळे वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय नेत्यांना सुद्धा, राजकीय सभांना सुद्धा याचा मोठा फटका बसणार आहे, हेही निश्चित आहे। हो, बरोबर आहे। प्रचार सभांचा धडाका सुद्धा तितक्यातच सुरू आहे। ज्ञानेश्वर, 13 मे पर्यंत म्हणजे आणखी 3 दिवस पावसाची शक्यता आहे। पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आलाय। आणखी काय माहिती दिली आहे हवामान विभागाने? बरोबर आहे, 13 मे पर्यंत येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागात अशाच पद्धतीचं वातावरण असेल, अवकाळी पाऊस पडेल असं सांगितलं गेलं होतं। आज आणि उद्या जास्त पावसाची शक्यता हवामान विभागानं यापूर्वीच वर्तवलेली होती आणि तसाच अनुभव आज वेगवेगळ्या राज्यातल्या भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। पुण्यात देखील जो मुसळधार पाऊस झाला त्या सगळ्या पावसाचे हे सगळे परिणाम आपण पाहतो आहोत आणि एकूणच जो अचानक स्वरूपाचा पाऊस, अवकाळी पाऊस ज्याला आपण म्हणू, तो आल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडालेली आहे आणि राजकीय प्रचाराची ही सगळी धामधूम सुरू असताना, राजकीय नेत्यांचं जे नियोजन आहे ते ठरलेलं असताना या सगळ्या पावसाचा जो सर्वसामान्य लोकांना फटका बसतो आहे तसाच फटका राजकीय नेत्यांना, अर्थात आज पुण्यातलं जर सांगायचं झालं तर राज ठाकरेंची सभा आज पुण्यामध्ये होणार आहे, त्याच्यासाठीचं मोठं नियोजन, भव्य असा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे। मात्र तिथे देखील मोठा अडथळा या निमित्तानं निर्माण होऊ शकतो, अशा पद्धतीचं चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे। नक्कीच ज्ञानेश्वर, तर आपण पाहिलं की मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी आज राज ठाकरेंची सभा होती, मात्र सोसाट्याचा वारा सुटलाय आणि त्यामुळे सुद्धा आता ती सभा होईल की नाही याचे अपडेट्स ज्ञानेश्वर तुमच्याकडून घेत राहू। धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। ही दोन दृश्य आपण पाहतोय पुण्यामधून। पुण्यामध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावलेली आहे। यार्ड परिसर जो आहे तो आपण पाहतोय आणि दुसरीकडे नगरमधून आपण ही दृश्य पाहतोय। विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह अवकाळी पाऊस पुण्यामध्ये।